सर, काल दिनांक 13/8/2024 रोजी आमचे डी नगर पोलीस वाहतूक विभागाचे पोलीस अंमलदार गणेश सोनावणे हे 4 बंगला अंधेरी पश्चिम या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करत होते। त्यावेळेस 19 वाजेच्या सुमारास म्हणजे संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एक डस्टर कार चालक चालवून येत होता महाडाच्या दिशेने। त्याच्यात पुढे बसलेली महिला व्यक्ती हिने सीट बेल्ट घातला नव्हता। निदर्शनास आल्याने त्यांनी हाताने थांबवण्याचा इशारा केला, परंतु सदर ही कार थांबली नाही। त्यावेळेस कार ही अंमलदाराच्या समोरून जाताना त्याने वेळावाकडा असा इशारा केला आणि पुढे जाऊन कार थांबली। त्यानंतर त्या कारमधनं महिला, त्या पाठीमागे बसलेले पुरुष आणि चालक अशी तिघही उतरून आमचे जे पोलीस अंमलदार कर्तव्य करत होते वाहतुकीचे नियमन त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी हुज्जत काढू लागले की एका फोटो निकाल रहे हो क्या है, असं वगैरे शिवीगाळ अपशब्द। आणि आमचे अंमलदार कर्तव्य करीत असताना त्याची कारवाई करत असताना त्यांनी महिलेने, त्यातल्या एका महिलेने आमच्या त्या अंमलदार याच्या छातीवरती धक्का मारला, तसेच गालाने चापट मारले आणि अतिशय अपशब्द, घाणेरडे शब्द त्या तिघांनीही वापरलेले। त्यावेळेस आमचे आलेले तिकडचे पोलीस त्या ठिकाणी वर्सोवा पोलीस स्टेशन आणि इकड नागरिक वगैरे हे देखील समजावण्याचा प्रयत्न करत होते त्यांना, परंतु ते कुठल्याच त्या ठिकाणी सदर महिला व ते इतर 2 पुरुष हे असभ्य वर्तन करीत असताना, गैरवर्तन करीत असताना, आरडाओरडा करीत असताना त्यांना शांतता राखण्याची समज देत होते पोलीस अंमलदार, परंतु ते कोणी ऐकतच नव्हते। आणि तसेच इतर नागरिक देखील त्यांना समजवत होते, परंतु ते कुठल्याही मनस्थितीत ऐकण्याच्या तयारीत नव्हते। आमच्या पोलीस अंमलदार हे कायदेशीर कर्तव्य करीत असताना त्यांच्यावरती हल्ला केला व कायदेशीर कामात अडथळा आणला, म्हणून आम्ही कारवाई करता वर्सोवा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्यावरून गणेश सोनावणे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्याने 452/2024 अन्वये गुन्हा दाखल केलेला व सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे।